जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकता ही लोकशाही मार्गाने व्यक्त करावी। प्राध्यापक अशोक कांबळे। दलित पॅंथरचा वर्धापन दिन दलित पॅंथर विभागीय कार्यालयात दलित पॅंथर शाखा इचलकरंजीच्या वतीने उत्साहात साजरा झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित पॅंथरचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक अशोक कांबळे हे होते। त्यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांनी दलित पॅंथरचा स्थायी भाव हा आक्रमकता असल्याचे स्पष्ट करून ही आक्रमकता कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने व्यक्त करण्याचे आवाहन प्राध्यापक अशोक कांबळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले। प्रथम स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष मोहन नाईक यांनी केले। त्याआधी दलित पॅंथरचे संस्थापक स्मृतिशेष नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा सल्लागार सौ अपेक्षा कांबळे, इचलकरंजी शहर अध्यक्षा सौ संतोषी कोले, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष सौ पूजा कांबळे, सरचिटणीस सौ नम्रता गायकवाड, उपाध्यक्षा सौ शारदा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल गफूर शेख, हानोक कांबळे, इचलकरंजी उपाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कांबळे, इचलकरंजी शहर अध्यक्ष दीपक जाधव, हातकणंगले सचिव बाळू गोसावी यांचे भाषण झाले। या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत ओहळ, मुबारक शेख तालुका अध्यक्ष, सतीश राजमाने तालुका उपाध्यक्ष, अक्षय भडंगे दलित पॅंथर कार्यकारिणी सदस्य, उमेश विटेकर इचलकरंजी शहर सचिव, जावेद खान कबनूर अध्यक्ष दलित पॅंथर, इम्रान मुल्ला कार्याध्यक्ष कबनूर, राम मधाळे सरचिटणीस कबनूर, संतोष कोठावळे मजले शाखा दलित पॅंथर अध्यक्ष, संतोष भोर तालुका उपाध्यक्ष, सोमनाथ पांडव आळते अध्यक्ष, विनोद गोरे इचलकरंजी शहर सरचिटणीस, दत्ता ढेरे कार्यकारिणी सदस्य, खाना चाचा आळते सल्लागार, नेताजी गायकवाड उपाध्यक्ष, आकाश कांबळे विद्यार्थी सेना उपाध्यक्ष, सुभाष भंडारे कवटे, सनी कांबळे, महादेव बागेवाडी, किरण शेरखाने, शेवटी जिल्हा सचिव सुधीर कांबळे यांनी आभार मानले। चला तर पाहूया सविस्तरता न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। ठरवलं गेलं की 25 वर्षाच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केला जात होता। तर राजा डाल्या नामदेव ढसाळांनी सांगितलं की आम्ही या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य हा काळा दिन म्हणून साजरा करत आहोत। आणि त्यावेळेला त्यांनी योजना तत्त्याच्या साधनेमध्ये एक लेख लिहिला, त्याचे फडकाई झेंडा ते काय पुसून टाकायचंय काय असं म्हटल्यानंतर त्यांना अटक झाली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगलगट्टी गेली आणि त्यानंतर राजा डाले कोल्हापूरमध्ये आम्ही प्राध्यापक त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली आंतरभारतीमध्ये आणि दलित पॅंथर स्थापना केली 1972 ला। तर त्यानंतर दलित पॅंथरच्या माध्यमातून दलित पॅंथर ही बरकत झाली। तर प्रत्येक दलित संघटनेला काय झालेलं आहे, एक हे फुटीचं हे लागलेलं आहे, शाप लागलेला आहे। तर हा जो फुटी शाप लागलेला आहे आणि दलित पॅंथर फुटले गेले। राजा डाले जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।